नमस्कार. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत दस्तूरखुद्द संगीता सांगळे. भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत आणि भावी नगरसेवकाच्या तयारीत आहेत, मैदानात उतरलेले आहेत. अवघे काही तास, अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. थेट आपण संवाद साधूया. ताई, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. काय सांगाल, कशी चालली आहे रणधुमाळी प्रचाराची? नमस्कार, मी संगीता नितीन सांगळे, प्रभाग क्रमांक 16 मधून मी निवडणूक लढत आहे. म्हणजे मी काय करणार आहे काम माझं असं आमच्या तिथं मेन समस्या एक आहे, पाणी, लाईट, ड्रेनेज. आणि आम्ही आतापर्यंत असे कामं केलेले आहे जिथं असं महिलांना चालता येत नव्हतं. मुलं अक्षरशः शाळेत जात होते, ते पडत होते, एवढे गटारे साचलेले होते आणि लोकांना येण्या जाण्याचा खूप त्रास होता. इथे एक शाळा आहे, त्या शाळेजवळ असं खूप गटारं होतं. त्याचं काम आम्ही सर्व पूर्ण केलेलं आहे. आणि मी आता इथून पुढं जर मी निवडून आले तर मग मी लाईट, ड्रेनेजचे कामं, पाण्याची समस्या, मेन म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. आणि महिलाच्या सुरक्षेसाठी आमच्या तिथे एक नाला आहे, तिथं महिलांचं म्हणजे ये जा असती. रात्री 8-8, 9-9 वाजेपर्यंत महिला कामावून घरी येतात, तर तिथं कुठला CC कॅमेरा नाही आहे, काही नाही आहे. आणि तिथं असे टुकार मुलं उभा असतात नाल्यावर. तर मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे, तिथं कॅमेरा बसवणार आहे, तिथं ती महिलांसाठी ती सुरक्षा करणार आहे. मेन म्हणजे माझं ते काम एक ते. आणि कचरा, मेन म्हणजे कचऱ्याची गाडी पण सुद्धा आमच्या तिथं वेळेवर येत नाही. मी त्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे. असे बरेचसे कामे आम्ही करणार आहे. आणि इथून मागं पण धार्मिक कामं, गणपती, देवी उत्सव, जे कामं आम्ही पूर्ण कामामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. पैठणीचा खेळ, महिलांसाठी उत्साह वाढवण्यासाठी असे बरेचसे कामं मी केलेले. आता इथून पुढं पण मला चान्स भेटला तर मी हे सर्व काही कामं आता पण करणार आहे, असं मी नाही करते. मनोदय आहे, मानस आहे. तुम्ही आता बोलताना सांगितलं आहे की इथं पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, पूर्ण शहराचाच गंभीर प्रश्न आहे तो. आज 6व्या, 7व्या किंवा 10व्या दिवशी पाणी येतं. तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही सभागृहात पाण्याचा प्रश्न पहिले उचलणार आहात आणि जनता तुम्हाला बघते सध्या. तुम्ही पाणी किती दिवसाआड देणार आहात जनतेला? पाणी आता 24 तास पाणी होणार आहे. 1 ते 2 महिने देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे पाईपलाईनचे काम आहे ते पूर्ण झालेले, अवघे म्हणजे 2 महिन्यावर येऊन थांबलेले आहे. ते काम पूर्ण झालं तर पूर्ण 24 तास पाणी इथं आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते देणारच आहे, होणार. सक्षमपणे पाण्याच्या प्रश्नावर ताई काम करणार आहेत असं त्यांनी आव्हान केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि अजून एक गंभीर प्रश्न आहे, ते म्हणजे ड्रेनेजचा प्रश्न. कारण की काही रस्ते असे आहेत की त्याच्यावर ड्रेनेजचं पाणी वाहतं, तर आणि काही ठिकाणी रस्तेसुद्धा फुटलेले आहेत. तर त्या रस्त्यांचा विकास, ड्रेनेज अंडरग्राऊंड कसं होईल त्याबद्दलही आपण जाणून घेऊयात. ते कसं बघताय तुम्ही? ही एक महत्त्वाची समस्या आहे. हो, नळाला पाणी सध्या तर अशी समस्या आहे इथं का अक्षरशः पाणी 7 ते 8 दिवसाला येतं आणि ते पाणी आलं तर 10 मिनटं किंवा 20 मिनटं पाणी अगोदर तसं व्हायला जाऊ द्यावं लागतं, कारण ते पाणी ड्रेनेजचं असतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा ते पाणी कसं स्वच्छ आपल्यासाठी आहे का नाही ते सुद्धा आपल्याला खात्री नाही, परंतु तेच भरावं लागतं महिलांना आणि तसंच प्यावं लागतं. त्यासाठी पहिलं मी ते ड्रेनेजचं करणार आहे आणि पाण्याचा तो समस्या पहिलं सॉल्व करणार आहे. आणि मुलांसाठी खेळण्यासाठी तर कोणताही ग्राउंड नाही आमच्या भागामध्ये, तर त्यासाठी तो सुद्धा एक प्रयत्न करणार आहे. तुमच्या प्रभागामध्ये काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेतात, पण काही ठिकाणी फीस पण वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट ही की शिक्षक पण कमी आहेत. तर अशा शाळेचा विकास होण्यासाठी तुम्ही काय कराल? महानगरपालिका शाळेमध्ये म्हणजे कोणतीही सुरक्षा नाही आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी काही येणे. आणि शिक्षक कधी वेळेवर येतात, कधी येत नाही, तो एक गंभीर प्रश्न आहे. कारण आमची परिस्थिती म्हणजे आमचा एरिया असा आहे, हा म्हणजे गरीब एरिया आहे आमचा. आमचे काही स्टँडर्ड लोक नाही इथं एवढे, तर त्यांच्यासाठी मी काय करणार आहे म्हणजे शाळेचं पहिलं हे करणार आहे. मुलांसाठी म्हणजे शिक्षकांनी रोज यावं, त्यांना व्यवस्थित शिक्षण भेटावं, त्यासाठी एक प्रयत्न करणार आहे. आणि मेन म्हणजे गर्भवती महिलांसाठी कोणतं एक दवाखाना होता आमच्या तिथे सरकारी, तो सुद्धा बंद पडलेला आहे. कारण गरीब ज्या हातावरल्या मोलकरणी महिने आमचा एरिया असा आहे, तिथल्या म्हणजे 50 ते 60% हातावरच्या महिला आहे धुणे भांड्याचे काम करणं. कारण ते गर्भवती, त्यांच्या छोट्या बाळांच्या लस त्यांना खूप दुसऱ्या एरियात घेऊन जावं लागतं. तर त्यांच्यासाठी मी हे प्रयत्न खूप करणार आहे, कारण त्यांना लांब जाऊ नये. आणि जो दवाखाना बंद पडलेला आहे तो चालू करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. तर आपल्यासोबत होते संगीता सांगळे. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊयात. ताई, तुम्हाला प्रभागातली जनता बघतीये, तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहात? मला तेच म्हणजे मेन म्हणजे तोच करायचा आहे. वाढती बेरोजगारी आमच्या एरियामध्ये खूप आहे, कारण आमची सगळी गरीब परिस्थिती आहे इथे. त्यांच्यासाठी मी महानगरपालिकांच्या माध्यमातून सर्वांना काम देण्याचे हे करणार आहे.
काम देण्याचे, त्यांना शासनाकडून त्यांना काम आणून देण्याचे प्रयत्न करणार आहे. म्हणजे तुम्ही शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या तुमच्या प्रभागात सक्षमपणे राबवण्याचा प्रयत्न सक्षमपणे राबवणार आहे आणि मी त्यासाठीच उभी राहिली आहे, गरिबांसाठी उभी राहिलेली आहे. मला गरिबांनी हेच मदत करावी. कमळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान, भाजपला मतदान म्हणजे आपला विकास करण्यासाठीच मी उभा राहिलेला आहे. माझं एवढं एकच मत आहे, सगळ्यांनी भाजपला मतदान करावे आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना, आपल्या सरकारला मदत करून त्यांच्या माध्यमातून आपण सर्व बेरोजगार आहे त्यांना आपण रोजगार देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एवढंच बोलायचं ते. तर आपल्यासोबत होते संगीता सांगळे. तुर्तास थांबूया, भेटूया पुन्हा. मी अनवर अलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.